कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर परिसरात आज दुपारी एका किरकोळ अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला। मद्यधुंद अवस्थेतील दोन वायरमनांनी रस्त्यावर धिंगाणा घालत नागरिकांना मारहाण केली। विशेष म्हणजे वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक फौजदारालाही मारहाण करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। करवीर तालुक्यातील गांधीनगर मेन रोडवर आज दुपारी 4च्या सुमाराला झालेल्या किरकोळ वाहन अपघातानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला। अपघातानंतर दोन वायरमनांनी रस्त्यावर धिंगाणा घालत नागरिकांना मारहाण केल्याची घटना घडली। राहुल भेंडाडे आणि संजय कांबळे हे दोघे शिरोली येथून काम आटोपून गांधीनगरकडे परतत होते। यावेळी त्यांच्या दुचाकीचा अन्य एका दुचाकीला किरकोळ स्पर्श झाल्यानं वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार संदीप जाधव हे घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र संतप्त झालेल्या संबंधित व्यक्तींनी त्यांच्याशीही हुज्जत घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली। सुमारे अर्धा तास रस्त्यावर गोंधळ आणि झटापट सुरू राहिल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधितांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेलं। या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली।